सज्ज आहेत. प्रणव मैदानात आलाय, चेंडूला उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषा पार. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच या ठिकाणी षटकार खेचत असताना प्रणव मात्र धडाकेबाज सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रति षटकार 50 रुपये हे महत्वाचं पारितोषिक आपल्याला आलेलं आहे. आदरणीय प्रशांतजी नाईक साहेबांच्या वतीनं त्यांचे देखील विशेष आभार. उजव्या बाहेरचा चेंडू आपण बघतोय. यावेळेस मात्र चेंडू डॉट असणार आहे. निर्धाव चेंडूची नोंद मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्रति षटकार 50 रुपये. बघा हे विजय, हे बक्षिसाचं जे स्वरूप आहे संपूर्ण स्पर्धेभर आणि प्रत्येक फलंदाजासाठी हे बक्षीस चालू आहे. यावेळेस कट केलेला आहे, संयम दाखवलेला आहे. नक्कीच वेगात एक नाही, तिसऱ्या पंचांकडे जावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे जावं लागेल. डावबादचा अपील मैदानाच्या आतमध्ये केल्या गेलेलं आहे. डीजे धन्यवाद. ओ यू टी फलंदाज आउट अँड गोइंग टू डग आउट. पहिला धक्का. सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला गीते दादा बघायला मिळते. रतन गीते त्या ठिकाणी होते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट त्या ठिकाणी इष्टी रक्षकापर्यंत, अर्थात रवी त्या ठिकाणी इष्टी रक्षक आहे, त्यांच्या दिशेनं अचूक फेकी केली आणि उर्वरित काम इष्टी रक्षकानं संपन्न केलं. पहिला धक्का दिलेला आहे बघा. आणि एक थोडासा वेगळा निर्णय यापूर्वी देखील मी सांगितलं आपल्याला. माऊली सेल्स अँड सर्व्हिस संघानं गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोपाल यांच्याकडे पहिला चेंडू दिला गेलेला आहे. षटक प्रगतीवर आहे. या ठिकाणी आपण बघतोय 6 धावा धावपळकावर आहे. एक फलंदाज धावबादच्या माध्यमामध्ये या ठिकाणी नक्कीच बाद झाला. एकीकडे मात्र प्रणव आघाडीचा फलंदाज आणि रणजित वंजारी आपण बघतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला गेलेला आहे. चला यावेळेस फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता चांगला राहिलेला आहे. परंतु त्या ठिकाणी फलंदाजानं यावेळेस क्षेत्ररक्षकाला शोधलेलं आहे. धाव त्या ठिकाणी नसणार आहे. एक चांगली कामगिरी क्षेत्ररक्षकाची राहिली. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा इन ऍक्शन आपण रतन गीते दादांना बघतोय. चांगला रिटर्न, परंतु यावेळेस एक सिंगल मात्र ते रोखू शकत नाही. आणि पहिलं षटक संपत असताना धावपळकावर 1 बाद 7 धावा चिमुकले गणराय संघ. तर या ठिकाणी नक्कीच गोपाल यांचं कौतुक करावं लागेल. अर्थात क्षेत्ररक्षकांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिलं षटक संपत असताना फक्त आणि फक्त त्या ठिकाणी 7 धावा त्यांनी खर्च केल्या आणि रतन दादा यांच्या माध्यमामध्ये 1 धाव. या पद्धतीने आपण बघतोय 1 बाद 7 धावा धावपळकावर असतील आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी मुकेश वाघ यांच्याकडे चेंडू मात्र दिला गेलेला आहे. जबाबदारी मोठी असणार आहे कारण संघनायकानं गोलंदाजांवर विश्वास दाखवला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे
आणि कर्णधाराच्या या निर्णयाला मैदानाच्या आतमध्ये खरं ठरवायचंय, काम सर्वांना करायचंय. कारण हा खेळ एकाचा नाहीये, हा खेळ एकीचा आहे. आणि एकीचे बळ मिळते फळ, तर एकीचं बळ या ठिकाणी दाखवायचंय. बघूया या ठिकाणी एक बाद 7 धावा धावपळ कव्हर. मुकेश वाघ सज्ज आहे. पहिला चेंडू थोडीशी जागा होती, कट केला. कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलं जातंय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहे आणि शिवदास त्या ठिकाणी होते बघा. प्रचंड वेगात आपण त्या ठिकाणी बघितलं. शिवदास यांनी मोठं अंतर पार केलं. चेंडूवर नजर होती, चित्त्यासारखी झेप त्या चेंडूवर मारली आणि त्या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सुंदर सुंदर अप्रतिम अप्रतिम आणि बॅकअप देखील त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होता. दोन्ही क्षेत्ररक्षकांचं कौतुक असेल. 9 धावा धावपळ कव्हर आहे. दूरवर राहिले यावेळेस फलंदाज पदआदित्य त्या ठिकाणी बघायला मिळालं नाही. रणजित वंजारी आपण बघतोय जे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले. सर्वप्रथम तुम्हाला चेंडूला बघावं लागेल बघा आणि त्यानंतर तुम्हाला शॉट सिलेक्शन करायचंय. चेंडू डॉट आहे. ऑन साइडला खेळलेला फटका. त्या ठिकाणी काय करतायत साधारण क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. हा धन्यवाद डीजे धन्यवाद. चौकार मात्र त्या ठिकाणी आला गेलाय. धावा वाढवल्या जात आहेत. 13 धावा धावपळ कव्हर या ठिकाणी बनवला गेला. रिंजेत देखील थोडासा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी करतायत, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे पॉवर प्ले ऑन आहे. हा काहीच्या सूचना देखील क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी दिले जात आहेत पंचांच्या माध्यमामध्ये. गोलंदाज तयार असतील या ठिकाणी. सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू बघा. यावेळेस वाईड यॉर्कर टाकला आणि चांगल्या टप्प्यावर फेकलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सादर केला जातोय. हा चेंडू डॉट आहे. आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली, अगदी गोपाल आणि मुकेश. लिडिंग एज घेतलेला आहे. चेंडूला उंची आहे आणि चेंडू एकटाच जाईल सीमा रेषा पार. चौकार. तर बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी धावफलकाला पुढे ढकलणारा, धावफलकाला मजबूती देणारा षटकार माफ करा चौकार या ठिकाणी आलेला आहे. तर 17 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना ओहो यावेळेस बघा, यावेळेस रणजित यांच्या पाठीतून होतोय षटकार. धन्यवाद धन्यवाद. अडखळत सुरुवात करणारे रणजित मात्र आता जागे झालेले आहेत. जबरदस्त फलंदाजी बघा या ठिकाणी आणि नक्कीच एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्यानं त्यांनी मात्र धावफलकाला पुढे ढकललेले. स्वतः 17 धावांवर गेलेत आणि संघ या ठिकाणी 23 धावांवर बघायला मिळणारे आपल्याला. प्रणव पोळ आपण बघतोय, खूप गुणवान खेळाडू आहे बघा. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही माध्यमामध्ये या खेळाडूची कामगिरी चांगली राहिलेली आहे. सातत्यपूर्ण कामगिरीचं प्रदर्शन त्यांनी या ठिकाणी केलंय. आज देखील करायचंय. चिमुकले गणराज संघ जास्त सामने खेळलेला नाही बघा. हा दुसरा सामना आहे या संघाचा आणि पहिला पराभव आणि त्यानंतर पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला हा संघ आहे. हा गतविजेता संघ आहे. हा संघ प्रतिष्ठेसाठी मैदानात आलेला आहे, तर ती प्रतिष्ठा या संघाला मात्र राखायची आहे. तर पुनरागमन या ठिकाणी माऊली सेल्स अँड सर्व्हिस या संघाला देखील करायचं आहे. मागील पराभव विसरत असताना हा संघ देखील नवीन जोमानं मैदानाच्या आतमध्ये आलेला. बॅटल ऑफ क्रिकेटचा महासंग्राम आहे मैदानात.
जागा नक्कीच होती यावेळेस. रतन गीते दादा पाठलाग नक्की सुरू झाला या शर्यतीमध्ये. चेंडूचा विजय झाला, चेंडू गेला सीमा पार, चौकार. तर नक्कीच त्या ठिकाणी रतनदादांचे प्रयत्न कमी पडले आणि चौकार त्या ठिकाणी आलाय. 27 धावांचा फलकावर आहे. प्रणव देखील या ठिकाणी हात खोलतोय बघा. एक षटकार एक चौकार त्यांच्याही बॅटीतून आलेला आहे. परंतु या ठिकाणी दर्शन वाघ काय करतील आपल्याला बघायचंय. अकोटाप्याचा चेंडू, संधी मोठी होती परंतु यावेळेस चला पंचांनी मदत केलेली आहे. या चेंडूला मात्र खराब घोषित केलं जात आहे. वाईटची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. एका धावेची मदत घेत धावफलक पुढे जाईल 28 धावा. आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला चिमुकले गणराज संघ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. तर गोलंदाजीमध्ये नक्कीच माऊली सेल्स अँड सर्व्हिस संघ यावेळेस बघा पॉवरफुल फुल केलाय आणि चेंडूला पाठवलंय दूर दूर दूर, षटकार. अगदी रिप्लाय मध्ये सुद्धा आपण बघितलं चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर मात्र पूलच्या फटक्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी केलं. षटकार आलेला आहे आणि प्रति षटकार 50 रुपये आहेत बघा. प्रशांत नाईक साहेबांच्या वतीने यावेळेस आपण बघतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका खेळलाय आणि या ठिकाणी मात्र मिळतील धावा 4, चौकार. एक बाद 38 धावा आहेत. आता गेअर बदललाय प्रणव. एस ट्रॅकवर काय शॉट खेळलाय बघा. चेंडू 1 टुका 4 होतोय. लागोपाठचा दुसरा खणखणीत आणि दणदणीत चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण बघतोय नक्कीच लागोपाठच्या माध्यमामध्ये 2 चौकार आलेत. 42 धावत धावपळका आणि त्यामध्ये अजून धावा ऍड करायची आहे. या ठिकाणी येतोय 6 धावा, षटकार. अगदी सुरुवातीला जर बघितलं तर 4चा पाढा चालू होता आणि आता मात्र षटकार नक्कीच प्रणव यांच्या बॅटीतून विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. मागील 5 चेंडूंमध्ये मित्रांनो 3 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत खेळल्या गेले. नॉन स्टॉप फलंदाजी म्हणजे मैदानाच्या आतमध्ये प्रणव पोल ऑन फायर. अगदी या ठिकाणी सर्व अतिथी मान्यवरांना मानवंदना देणारा हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. अगदी शेवटचा तो षटकार बघितला आपण. समोर चेंडू आलेला होता आणि प्रणव यांनी समोरच या चेंडूला पाठवलंय आणि यावेळेस ताकदीचा वापर देखील त्या ठिकाणी बघायला मिळाला. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्या सर्व मान्यवरांच्या डोक्यावरून हा चेंडू मात्र त्यांना मानवंदना देत असताना पलीकडे गेलेला आहे. षटकार या ठिकाणी आलेला आहे आणि ज्या वेळेस फलंदाजाच्या बॅटीतून षटकार येणार आहे त्यानं लक्षात ठेवायचंय त्याच्या खात्यात प्रशांत भाऊ नाईक यांच्या वतीनं 50 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत बघा. कारण प्रति षटकार 50 रुपये हे पारितोषिक आपल्याला माननीय प्रशांत भाऊ नाईक यांच्या वतीनं आलेलं आहे. अनेक बक्षीस दाते आहेत. सर्व बक्षीसदात्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्यांचं देखील कौतुक असेल. 3 षटकं संपलेले. 1 बाद 54 धावा धावपळकावर आणि या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज रतन गीते दादा
यांच्याकडे मात्र चेंडू दिला गेलेला आहे आणि दोन्ही फलंदाजांमध्ये आता चढाओढ चालू झालेली आहे. कारण या अगोदर रणजित वंजारी यांचा शो होता, त्यानंतर प्रणव पोल यांचा शो झाला, आता पुन्हा एकदा रणजित स्ट्राईकवर आलेले आहेत. समोर खेळलेला फटका आहे क्रिकेटमधील सर्वात सेफ झोन मध्ये हा फटका खेळला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतील. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही फलंदाजांनी एकमेकाला इशारा दिला थांबा, आणि यावेळेस आपण बघतोय मागील षटकामध्ये जो थांबला नाही तो प्रणव पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय. तब्बल 31 धावा जमवल्या होत्या मागील षटकामध्ये. यावेळेस जमिनीला समांतर खेळला गेलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि रिटर्न देखील चांगला बघतोय आपण या ठिकाणी. एक आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. मागील 2 चेंडूंमध्ये मात्र गीतेदादांचं टॅलेंट, गीतेदादांचा अनुभव बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी, उजव्या इष्टीच्या बाहेर समांतर वेगानं गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतायत. थोडीशी साइड ऑन गोलंदाजी बघा, म्हणजे मलिंगावाने, परंतु या ठिकाणी नियंत्रण चांगलं बघतोय आपण. ऑन साइडला खेळलेला फटका, डीप लॉंग ऑन कडे जाणारा चेंडू, काही टप्पे घेतल्यानंतर क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येतोय, चेंडू रोखला जाईल. एक धाव या ठिकाणी मिळाली. अगदी चिवट कामगिरी राहिली या ठिकाणी रतन गीते दादांची. सुंदर गोलंदाजी बघा या ठिकाणी, 3 सिंगल दिल्यात. याही वेळेस स्वतः फॉलो थ्रू मध्ये येतील. डेड बॉल दिलेला आहे, थांबा, डेड बॉल दिला गेलाय. मला वाटतं चेंडू त्या ठिकाणी रिप्लेस करावा लागेल, बदलावा लागणार आहे. तर अगदी चांगलं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना बघत आहात या ठिकाणी. षटक क्रमांक जर बघितलं तर 4 साठी या ठिकाणी रतन गीते दादांची निवड झाली, आणि त्यानंतर जर बघितलं तर सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये मात्र 3 धावा त्यांनी खर्च केल्या. 5वा चेंडू देखील चांगला होता, परंतु तो रिप्लेस केला गेलाय. समोर उडवलाय, यावेळेस चेंडूला पाठवलंय हवाई सफरवर, आणि या ठिकाणी येत आहेत प्रणव स्पेशल षटकार. धन्यवाद जय. आणि नक्कीच प्रणव पॉवर त्या ठिकाणी बघायला मिळालेला आहे, ताकदवर फलंदाजी चालू आहे मैदानात. निश्चित एक चांगलं षटक तरीही म्हणलं जाईल, कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या गेलेल्या आहे. आणि आपण बघू शकता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर बनवल्या गेल्या. प्रथम फलंदाजी करत असताना गणराया, चिमुकले गणराया हा संघ जाऊन पोहोचलाय 1 बाद 63 या धावसंख्येवर. फिर एक बार
इस मैदान पर उपस्थित तमाम दर्शकों का फिर एक बार तहे दिल से हम हार्दिक स्वागत करते हैं लाडो बंजारी चषक 2026 सीजन 4 में। आप सभी का फिर एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। तो 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 63 रन। टॉस जीत के पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया यहाँ पर माउली सेल्स एंड सर्विस। मैच स्पीड अप करें अंपायर। 35 मिनट आपके पास है। इस बीच पहली गेंद लेकर 5वें ओवर की गोपाल आए हैं। अच्छा फील्डिंग वहां पर देखने को मिला। रंजीत वंजारी ने एक अच्छा स्ट्रोक खेला था, बिल्कुल अच्छी फील्डिंग, यकीनन 3 रन बचाए हैं अपने टीम के लिए। प्रणव पौड़ इस समय अच्छी फॉर्म में बल्लेबाजी कर रहे हैं। 13 गेंदों पर 43 रन बनाकर खेल रहे हैं। विकेट मात्र अब तक एक खोया है। 64 रन स्कोर बोर्ड पे जगह लगे हैं। इस बीच ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, काफी ऊंची गई है गेंद। गगनचुंबी शेरन यहाँ पर वाओ शॉट यहाँ पर, बिल्कुल हमारे साथी कहते हुए इस समय जिस तरह से स्ट्रोक को खेला है, काफी ऊंची गई थी गेंद। बिल्कुल ये अच्छी गेंद यहाँ पर पॉइंट की दिशा में गेंद को धकेलना चाह रहे थे, मगर इस समय खिलाड़ी वहां पर थे तैनात। अच्छी फील्डिंग, रतन दादा गीते खिलाड़ी वहां पर थे मौजूद। अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं। डॉट गेंद यहाँ पर आती हुई 70 रन पर जाकर पहुंचा स्कोर। हवा में ऊंची गई है गेंद। दो खिलाड़ियों के बीच में यहाँ पर कैच छूटा है और इस सिंगल के साथ 50 रन पूरे करेंगे प्रणव पॉल अपने। 16 गेंदों पर आया यह अर्धशतक। अच्छी बल्लेबाजी प्रणव पॉल द्वारा। ताबड़तोड़ बल्लेबाजी की है। 6 छक्के और 3 चौकों के सहारे से यहाँ पर अर्धशतक अपना पूरा किया है प्रणव ने। तेज करने की यहाँ पर कोशिश में वाइट गेंद, यहाँ पर इशारा आता हुआ अंपायर के द्वारा अतिरिक्त रन। इस बीच ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, लानोप की क्षेत्र में गेंद जाएगी 6 रन के लिए। क्लीन बोल्ड यहाँ पर, बिल्कुल सीधी गेंद जाकर लगी विकेटों पर। रंजीत इस समय अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर। सीधी गेंद विकेटों पर जाके लगे और एक बड़ा विकेट यहाँ पर गिरता हुआ रंजीत के रूप में। 13 गेंदों पर 26 रन बनाकर वापस लौटेंगे रंजीत अपने डगआउट की ओर। पांच ओवर पूरे हुए। 5 ओवर की समाप्ति के बाद 78 रन 2 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी में फिर एक बार आए रतन गित्ते। गेंदबाजी के लिए पहला ओवर अच्छा किया था, 9 रन खर्च किए थे, सफलता मात्र नहीं मिली अब तक, मगर अच्छी गेंदबाजी रही है पहले स्पेल में। इस बीच स्ट्राइक पर होंगे प्रणव पॉल। अच्छी गेंद यहाँ पर, जी हाँ बिल्कुल, वाइट का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा।
जी हाँ, फिर एक बार उसी दिशा में गेंद, व्हाइट का इशारा आता हुआ बैक टू बैक। इस समय बल्ले का बाहरी किनारा लगकर, जी हाँ, जो गेंद पकड़ना जरूरी था, विकेट कीपर ने उस गेंद को नहीं पकड़ा, मगर उससे पहली दो गेंदें बेहतरीन तरह से पकड़ी थी। देखिए यहाँ पर एज लगा था, विकेट का मौका बन सकता था। ऊंचा खेला है, इस समय काफी ऊंची गई है गेंद, दूरी यहाँ पर मिलेगी। जी नहीं, कैच हो सकता था, मगर हाथों से लगकर गेंद गई है यहाँ पर 6 रन के लिए। क्या रे? 6 रन यहाँ पर, बेहतरीन स्ट्रोक खेला यहाँ पर, फिर एक बार इस 6 रन के साथ रनों की गति में तेजी से बढ़ोतरी होती हुई 87 रन तेजी के साथ इस रन को पूरा किया, और थ्रो की यहाँ पर गुंजाइश थी, मगर अच्छा बैकअप वहां पर। 88 रन इस समय स्कोरबोर्ड पे लगे हैं 2 विकेटों के नुकसान पर। प्रणव पोड़ एक अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 17 गेंदों पर 51 रन की नाबाद पारी अब तक अपने टीम के लिए खेली है। बल्ले का फिर एक बार किनारा इस समय, जी हाँ, तेजी के साथ फिर एक बार रन पूरा किया। ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन तेजी के साथ मुकम्मल कर लिए। ऑप्शन से काफी बाहर गेंद इस ओवर में देखा जाए तो अब तक ये तीसरी वाइड गेंद की है। रतन दादा गित्ते ने इस समय, जी हाँ, बिल्कुल लाइन और लेंथ पे इस समय बिल्कुल कंट्रोल नहीं है, अतिरिक्त रन इस ओवर में खर्च करते हुए। हवा में गेंद है, गेंद के नीचे खुद गेंदबाज रतन गित्ते, क्या छूटा है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, यहाँ पर तेजी के साथ 2 रन पूरे कर लिए विशाल और प्रणव ने। 6 ओवर की समाप्ति के बाद 94 रन इस समय स्कोरबोर्ड पे लगे हैं। छह ओवर की समाप्ति के बाद 94 रन, 94 रन स्कोरबोर्ड पे लगे 2 विकेटों के नुकसान पर। फिर एक बार गेंदबाजी में अब देखना है कप्तान किस गेंदबाज की तरफ रुख करेंगे। नए गेंदबाज इस समय लेकर आए हैं। प्रवीण बाग इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। इस बीच लोअर फुल टॉस गेंद, गैप ढूंढा, गेंद को भेजा सीमा रेखा पार, 4 रनों के लिए टेस्ट हो गया पर फिर
प्रवीण इस समय आए हैं गेंदबाजी के लिए। पहली गेंद पे यहाँ पर 4 रन अर्जित किए हैं। दूसरी गेंद यहाँ पर हवा में, विकेट कीपर रतन कीर्तने ने प्रयास किया था जरूर, मगर कैच तक नहीं पहुंच पाए। इस मुकाबले के बाद होने वाला एक बेहतरीन मुकाबला, जे किंग्स वर्सेस श्रीराम पॉलीमार्स। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए, टॉस का बॉस मंच की ओर आए। बल्ले का बाहरी किनारा लगकर गेंद जाती हुई यहाँ पर सेकंड स्लिप की दिशा में खिलाड़ी होंगे वहां पर मौजूद। अच्छी फील्डिंग के ओवर 1 रन तेजी के साथ पूरा करेंगे। प्रणव इस समय ऑन स्ट्राइक आए हैं, अच्छी बल्लेबाजी की है अब तक प्रवीण वाघ। गेंदबाजी अब देखना है किस तरह से करेंगे, क्योंकि एक सेट बल्लेबाज है सामने प्रणव पोल। ये अच्छी गेंद, बिल्कुल अच्छी गेंद, सही दिशा पे और सही टप्पे पे गेंद की है। बाहर निकालने में जरूर कामयाब हुए, हल्की सी गेंद कांटा बदली है, बाहर निकली है, समझ नहीं पाए प्रणव। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, शरीर के पे दूर से गेंद खेलने का प्रयास किया था यहाँ पर, और फिर एक बार दौड़ गेंद आती हुई। 100 रन यहाँ पर स्कोरबोर्ड पे पूरे हुए हैं। फुल टॉस गेंद इस समय, जी हाँ गेंद जाएंगी 1 बाउंस सीमा रेखा पार, 30 तर्रार सीमा रेखा पार, फिर एक बार रन मिलेंगे 4। जे किंग्स 11 वर्सेस श्रीराम पॉलीमर्स। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए जल्द से जल्द, टॉस का बॉस मंच की तरफ पहुंचे। ऊंचा खेला है इस समय, क्या बेहतरीन स्ट्रोक, बिल्कुल काफी दूर जाएगी गेंद ये, और काफी ऊंची भी गई है, देकर जाएंगी 6 रन फिर एक बार। 7 ओवर की समाप्ति के बाद 110 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। बेहतरीन बल्लेबाजी, प्रणव पोल आज बिल्कुल अलग ही किस्म की बल्लेबाजी कर रहे हैं। अंतिम गेंद लेकर गेंदबाजी के लिए आए हैं मुकेश वाघ। इस समय गेंदबाजी करेंगे, इससे पहले पारी की अंतिम ओवर लेकर आए हैं गेंदबाजी में यहाँ पर बिल्कुल। चला वेळ वाचवा रतन दादा, वेळ वाचवा। पहली गेंद पर ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, यहाँ पर टीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में गेंद जाएंगी। 1 बाउंस सीमा रेखा पार, 4 रनों के लिए इस समय स्ट्रोक खेला है विशाल लाड ने। तो पहली गेंद पे 4 रन यहाँ पर अर्जित किए हैं। कच्चा स्ट्रोक खेला है विशाल लाल ने, यहाँ पर डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में गेंद गई है। स्कोर तेजी के साथ बढ़ता हुआ 114 रन। छह रन यहाँ पर बेहतरीन स्ट्रोक फिर एक बार विशाल लाड के बल्ले से।
फिर एक बार इस समय जी हां लॉन्ग लेग के ऊपर से काफी दूर भेजा है गेंद कर दर्शकों के बीच 6 रन के लिए। जी हाँ, फिर एक बार यहाँ पर लॉन्ग लेग की दिशा में गेंद जाती हुई तेज तर्रार सीमा रेखा पर काफी महंगा साबित होता है वो। और इस 4 गेंदों में अब तक देखा जाए तो मुकेश वाघ 20 रन खर्च कर चुके हैं। पहली गेंद पे 4, दूसरी गेंद पे 6, तीसरी गेंद पे 6, चौथी गेंद पे 4। अब 5वीं गेंद पे देखना है क्या होता है। फिर एक बार ऊंचा खेला है इस समय, कैच यहाँ पर जरूर पूरा किया है, बेहतरीन कैच। मगर देखिए रनों की अगर बात करेंगे तो स्कोर बोर्ड पे 130 रन लगे हैं। एक बॉल। धन्यवाद डीजे डीजे, धन्यवाद. नाणेफेक या ठिकाणी संपन्न केला जाईल. जे जे किंग्स यांच्या विरोधामध्ये श्रीराम पॉलिमर्स आणि याकरता मी आमंत्रित करेल या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे आदरणीय भगवान सर, आदरणीय किरण सर, आदरणीय राजेशजी ढाकणे. सदर मान्यवरांचं स्वागत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस का बॉस कक्षाकडे यायचं आहे. दोन्ही संघनायक तयार राहायचं आहे. चला. अंतिम गेंद पर यहाँ पर कल्याण आए थे और एक गेंद का सामना किया, 6 रन यहाँ पर बनाए हैं अपने टीम के लिए। 6 रन के साथ 136 रन। डीजे तर या ठिकाणी श्रीराम पॉलिमर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? हॅलो हॅलो, काय निर्णय असेल आपला? फर्स्ट बॅट का बरं, काय विशेष? 99% फर्स्ट बॅटिंग वाले जिंकलेले. चेस करताना थोडी अडचण येते या ग्राउंडवरती. 99% चेस करताना टीमा मॅच हारतायत. हॅलो, मागच्या सामन्यामध्ये 100+ धावा चेस केलेले आहे. एक होते ना मग 1%. 99% जिंकता. शुभेच्छा असतील. काही चेंजेस आहे संघात? एक चेंजेस आहे, श्रीला चान्स आहे. तर नक्कीच स्कोररची गाठ घ्यायची आपण लगेच. या रोहित, पुन्हा एकदा चेसिंग आलेली आहे. आता काय चेस तर करावं लागणार. ठीक आहे, करू 100%. आमचा प्रयत्न पूर्ण राहील. मागचा फरक होता. रोमांचक सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. विजय मिळेल गॅरंटी होती का? नाही, शेवटपर्यंत विजय मिळेल ही गॅरंटीच नव्हती. पण खन्ना आबा खरंच खूप भारी खेळला, एक नंबर खेळले खरंच.
तर रोहित तुम्हालाही शुभेच्छा असतील. आपण देखील गुणलेखकाची गाठ घ्यायची आहे, स्क्वॉड द्यायचा आहे. किरण सर, भगवान सर, डाकणे साहेब आपलं स्वागत आहे, धन्यवाद. स्पर्धेबद्दल 2 शब्द सर. खूप छान आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर या आयोजनानिमित्त मी श्रीराम मंदिर संस्थान मेहरुण जळगाव यांचं खूप खूप अभिनंदन करेन आणि खूप छान आयोजन यांनी केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. अशीच आयोजकांनी करत राहावं आणि समाजाला कशा प्रकारे जवळ करता येईल यासाठी प्रयत्न नेहमीच करत राहावे. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो. जाऊया कॉम बॉक्स कडे. धन्यवाद पठाण सर. मैदानाकडे जाऊया. या ठिकाणी नक्कीच 137 धावांचा पाठलाग या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीने होईल. कारण प्रथम फलंदाजी करत असताना चिमुकली गंडा या संघाने निर्धारित 8 षटकांच्या या ओव्हरमध्ये 136 धावा धावफलकावर लावल्या आणि विजयाकरिता आवश्यकता असेल 137 धावा बनवाव्या लागतील माऊली सेल्स अँड सर्व्हिस या संघाला. तर सूचना असेल दोन्ही पंचांना की आपण सूचना द्यायच्या आहे चिमुकले गंडा या संघाच्या कर्णधाराला की आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि माऊली सेल्स अँड सर्व्हिसेस आपण सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहे. नक्कीच समालोचन कक्षामध्ये होईल बदल आमच्यासोबत जुडतील आमचे सहकारी मित्र शिरखान पठाण सर. धन्यवाद. आणि या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण आयोजक कमिटी त्याचप्रमाणे सर्व सामाजिक बांधव या ठिकाणी जे उपस्थित आहे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि पंचकृषीतील अनेक क्रीडा रसिक ज्यांचं निस्सीम प्रेम या क्रिकेट खेळावर आहे ते देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. त्यांचं देखील स्वागत. कारण आपण बघत आहात या ठिकाणी एक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा लाड वंजारी चषक 2026 पर्व क्रमांक 4. 48 चेंडू आहेत, 137 धावा बनवायचे आहेत आणि आज मात्र एक मोठा शो बघायला मिळाला आपल्याला. प्रणव पोल शो होता आणि खूप कौतुक करावं लागेल. एक तरुण टॅलेंटेड खेळाडू अर्धशतकाच्या पलीकडे नाबाद अभेद्य खेळी त्यांनी या ठिकाणी साकारली आणि नक्कीच 137 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. 12th मॅन पाठवायचे दोन्ही संघ. 12th मॅन पाठवा. 12th मॅन. ट्वेल्थ मॅन दोन्ही संघ. तर सुरुवात चांगली राहिली. फलंदाजानं नक्कीच त्यांचा इरादा स्पष्ट केला या ठिकाणी. गोपाल इन ऍक्शन बघायला मिळतील. आपण आघाडीच्या फलंदाजाच्या रूपामध्ये त्यांना बघतोय. उमेश वाघ त्यांना साथ देतील. तर गोलंदाजीमध्ये राकेश घुगे त्यांच्या कामगिरीवर देखील लक्ष असणार आहे. गत विजेता संघ बघा, ज्या संघाला प्रत्येक सामना हा प्रतिष्ठेचा असणार आहे. गोलंदाज सज्ज असतील या ठिकाणी. ऑन साईडला खेळायला फटका क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये वेगात संपन्न केल्या गेली. हा वेगवान खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागणार आहे. कारण 137 धावा बनवायच्या आहे आणि त्या धावा बनवत असताना तुम्हाला गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण सुद्धा करावे लागणार आहे. ओहो, यावेळेस हवाई सफरवर पाठवलंय चेंडू आणि या ठिकाणी मिळतील धावा 6 षटकार. तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय प्रशांत जी नाईक साहेबांच्या वतीनं प्रति षटकार 50 रुपयांचं पारितोषिक आहे बघा. आणि ते प्रत्येकासाठी आहे, प्रत्येक फलंदाजासाठी आहे आणि संपूर्ण स्पर्धेभर आहे. साहेबांचे देखील या ठिकाणी आभार आहे. जाऊया मैदानात.
यावेळेस बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, वन बाउन्स, चेंडू जाईल सीमा रेषा पार, कडाक, चौकार. धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण बघू शकता धाव फलकावर 12 धावा, 4 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. मोठ्या धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. 44 चेंडू, 125 धाब्यांची गरज आहे. जमिनीला समांतर फटका खेळला आहे आणि आजचा हिरो, या सामन्यातील हिरो नक्की प्रणव इन ऍक्शन. एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला रिटर्न आपण बघतोय. धाव मात्र मिळेल 1 आणि 1 धावेने धाव फलकावर 13 धावा मात्र बघायला मिळतील. संघर्ष आणि विजय या दोन्ही गोष्टींची सांगड या ठिकाणी घालायची आहे. लढायचं आहे, जिंकायचं आहे. समोर खेळलेला फटका आणि याही वेळेस आपण बघतोय चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे अक्षय दादा, धन्यवाद. आणि नक्कीच पहिलं षटक संपत असताना मात्र 19 धावा बनवल्या गेल्या. आरंभ हे प्रचंड मोठी सुरुवात केलेली आहे या ठिकाणी. उमेश वाघ आणि गोपाल सुरुवात चांगली दिलेली आहे आणि या सुरुवातीमध्ये येणाऱ्या काळात तुम्हाला सातत्य देखील दाखवायचं आहे. सातत्य महत्वाचं आहे बघा. या कामगिरीमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं असेल. मोठं धाव फलक आहे आणि मजबूत पायाभरणी झालेली आहे आणि या मजबूत पायाभरणीवर तुम्हाला आता कळस सुद्धा चढवायचा आहे. काम अनेक आहेत बघा. ज्या प्रकारे आपण बघितलं या ठिकाणी रणजित असतील, अगदी प्रणव असतील, ज्यांनी भन्नाट सुरुवात दिली होती, अगदी त्याप्रमाणे आतापर्यंत तरी फलंदाजांचं कामकाज चांगलं राहिलेलं आहे. पुढेही काम करावं लागेल. गोलंदाज सज्ज आहेत. लोअर फुल टॉस आहे, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. धन्यवाद. षटकार आला आणि जो फलंदाज षटकार खेचणार आहे त्याने लक्षात ठेवायचंय 50 रुपये तुम्हाला मिळालेले प्रशांतजी नाईक साहेबांकडून. चांगला चेंडू होता. जास्त आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिला बघा आणि पुनरागमन करताना विशाल लाड देखील प्रति हल्ला मैदानाच्या आतमध्ये करतायत. 1-13 1 मेरा या पद्धतीनं या षटकाचा प्रारंभ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळतोय. 25 धावा धावफलकावर आहे. 40 चेंडू, 112 धावा बनवायच्या आहेत. सूचना दिल्या जात आहेत. नक्कीच रिव्ह्यू आलेला आहे आणि गोलंदाजाच्या शैलीवर या ठिकाणी आक्षेप आहे. फलंदाजांचा आहे का? फलंदाजी संघाचा आहे. ठीक आहे. फलंदाजांच्या वतीनं आलेला आक्षेप आहे. रिव्ह्यू घेतला जाईल. रिव्ह्यू थोडासा लवकर घेत जा सर. त्यांना सांगत जा, सूचना द्या तशा. इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे.
तर बघूया अफाट वेगात यावेळेस चेंडू टाकलेला आहे, रिप्लाय दिलाय खऱ्या अर्थानं. फ्रीटचा चेंडू होता, संधी गोपाल यांच्यासाठी होती. गोपाल यांची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेभर चांगली राहिलेली आहे बघा. आणि एक लयात असलेल्या अगदी इनफॉर्म बॅटर्सला मात्र या ठिकाणी रोखल्या गेलेलं आहे. चेंडू डॉट आलेला आहे, 26 धावा स्थिर असणार आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी विशाल लाड आपण बघतोय. नक्कीच गोलंदाजी माध्यमामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजी त्यांच्या माध्यमामध्ये खऱ्या अर्थानं प्रगतीवर आहे. ऑन साईडला फटका खेळा, काऊ कॉर्नरच्या दिशेनं मोठा प्रवास करेल आणि यावेळेस संपूर्ण मैदानाला घासत चाटत चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद. अगदी चांगलं शॉट सिलेक्शन आणि प्लेसमेंट चांगली मिळाली. गॅप शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गोपाल यांचा होता, गॅप देखील मिळाला. चौकार त्या ठिकाणी मात्र धावफलकामध्ये समाविष्ट केला जातोय. 30 धावा धावफलकावर असणार आहे. थोडस मागडं षटक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जे संपन्न होताना बघायला मिळेल. या अगोदरच्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत. सरासरी चांगली ठेवलेली आहे बघा. खूप संधी होती यावेळेस. कमी गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेसचं अस्त्र मैदानाच्या आतमध्ये सादर केलं गेलं आणि फलंदाजाचं या ठिकाणी कनेक्शन चांगलं राहिलं नाही. चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी ठीकसा झाला नाही. निश्चित एक धावेची संधी जी मैदानात होती ती मात्र संपन्न केल्या गेली. एका धावेच्या मदतीने 31 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहे. ओहो, सुरेख आणि लाजवाब फटका. हा फटका आहे दर्जेदार आणि उमेश वाघ यांना मिळतील धावा. 6 षटकार. धन्यवाद धन्यवाद. हा दिशा तीच आहे आणि निकाल देखील तोच. लागोपाठचा दुसरा षटकार. तर पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सायंकाळ झालेले या शांत वातावरणात मात्र मैदान गरम झालेलं आहे. कारण आता या क्रीडांगणाला रणांगणाचं स्वरूप आलंय. 137 धावांचा पाठलाग करत असताना एकीकडे उमेश वाघ आणि दुसरीकडे गोपाल ज्यांनी भयंकर मोठी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली आणि 2 षटकामध्ये म्हणजे लक्षात घ्या 12 चेंडूंमध्ये 43 धावा बनवल्या गेलेल्या आहे. आम्ही सुद्धा धावांचा पाठलाग करायला आलेलो आहे आणि आम्ही सुद्धा जिंकण्याचे प्रयत्न करणार आहोत हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलं गेलं. ईट का जवाब पत्थर से देंगे और गेंद का जवाब बल्ले से देंगे. जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये राहिली. बघूया कल्याण गोलंदाजीसाठी आले आणि फलंदाजाचं कल्याण केलंय त्यांनी. षटकार. धन्यवाद धन्यवाद. भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये केलंय. कल्याण साहेबांचं षटकार दाखवला आणि त्यानंतर एक तरुण क्षेत्ररक्षक बघायला मिळेल. अनेक तरुण क्षेत्ररक्षक बघायला मिळाले, अनेक तरुण खेळाडू बघायला मिळाले आणि आयोजकांचे प्रयत्न याच करताय. आपल्या समाजातील लहान जे सितारे ते सितारे या मैदानात त्यांनी आणलेले. गतीनं फसवलं यावेळेस. कल्याण यांचा अतिशय चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय.
मागील 2 चेंडूंमध्ये जर बघितलं तर फलंदाजाला उभं ठेवलेलं आहे. 49 धावा स्थिर आहे. लिडिंग एज घेतलेला आहे, संधी दारात आलेली आहे. चला येणाऱ्या काळामध्ये हा झेल आहे की सामना आहे हे मात्र आपल्याला कळणार आहे. कारण क्षणार्धात रंग बदलणारा हा खेळ आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. 50 धावा धावफलकावर पूर्ण झाल्या. 32 चेंडू 87 ची गरज आहे. कल्याण यांनी कमबॅक केला होता, परंतु क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी झेल सोडलेला आहे. चांगला चेंडू आहे मैदानात. अतिशय सुंदर चेंडू आपण बघतोय. षटकारांना जरी प्रारंभ झालेला आहे, परंतु कल्याण देखील सांगतायत यावेळेस चेंडू माझ्याकडे आहे आणि मी गोलंदाजीला आलेलो आहे. गतीनं आणि त्यानंतर एसटीचीचं अपील आहे. नाही पंचांनी नाकारलंय. निश्चित या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता एक चांगल्या अतिशय सुंदर षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकानंतर धाव फलकावर आहेत 50 धावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लाईव्हच्या माध्यमामध्ये देखील अनेक खूप सारे क्रीडा रसिक आहे जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत आहे. 18 चेंडू 50 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत आणि 30 चेंडू 87 धावा बनवायच्या आहेत. मैदानात येत आहेत वंडर बॉय ऑफ जळगाव प्रणव पोल. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज असणार आहे आणि त्यांच्या समोर उभे आहेत गोपाल, ज्यांनी आज अनेक गोलंदाजांना परेशान केलंय. चांगला फटका आहे बघा, शिस्तबद्ध फटका नक्कीच जो मैदानाच्या आतमध्ये सजवला गेलाय. एकच धाव त्या ठिकाणी संपन्न केली जाईल. धावफलकावर 51 धावा, 29 चेंडू 86 धावा बनवायच्या आहे. मागील षटकामध्ये षटकार असताना कल्याण यांनी फक्त 7 धावा दिलेल्या आहे. त्या ठिकाणी त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. बाउन्स होता, कॉट बिहाइंडचा अपील आहे त्या ठिकाणी आणि निश्चित आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता एक निर्धाव चेंडूची नोंद खऱ्या अर्थानं जी केली जाईल. पंचांशी थोडीशी चर्चा देखील त्या ठिकाणी बघायला मिळाली. चेंडू मात्र निर्धाव आहे. नक्कीच 51 धावा स्थिर असतील. 28 चेंडू 86 धाव्यांची गरज. सुंदर सुंदर गोलंदाजी आणि यस फलंदाज बाद आहे. एसटी चीजच्या माध्यमामध्ये या ठिकाणी उमेश वाघ यांना परतावं लागलंय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. फलंदाज बाद आहे. चला नवीन फलंदाज पाठवा.
एपा जेडी ब्रदर्स नावाची एक बॅट चुकून कोणाकडे आली असेल, अगर सापडली असेल, त्यांना विनंती आहे आपण ती कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. आपल्याला योग्य ते पारितोषिक दिलं जाईल. आणि या ठिकाणी 4 षटकानंतर 2 बाद 56 धावा धावपळकावर आहेत. लाडबंजारी समाज श्री राम मंदिर संस्थान मेहरून द्वारा आयोजित लाडबंजारी चषक सीजन 4 का आज का दूसरे दिन का आज का चलता हुआ ये बेहतरीन मुकाबला मैच नंबर 6 इस समय मैदान के अंदर 137 रनों का पीछा करने उतरी यहाँ पर माउली सेल्स एंड सर्विस। यहाँ पर टीम बिल्कुल काफी हद तक देखा जाए तो यहाँ पर 5 ओवर का खेल चलता हुआ अब तक 56 रन स्कोरबोर्ड पे लगे, 3 विकेटें खोई है और बड़ा टोटल तो अच्छा कैच वहां पर लोअर फुल टॉस गेंद थी, इस समय खेला है सिंगल के लिए, यहाँ पर 1 रन जरूर मिलेगा। कल्याण एक अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पर दूसरे स्पेल में गेंदबाजी के लिए है, अब तक 8 रन खर्च किए, एक किफायती गेंदबाजी नपी तुली अच्छी गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए कल्याण। सत्तावन रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइट का इशारा यहाँ पर। फिर एक बार यहाँ पर गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की दिशा में, प्रणव खिलाड़ी वहां पर होंगे मौजूद। आज बेहतरीन बल्लेबाजी की है प्रणव ने, लाजवाब उम्दा बल्लेबाजी अपनी टीम के लिए, जी हाँ, जिसके दम पर एक बड़ा टोटल खड़ा किया है। 136 रन स्कोरबोर्ड पे जोड़े हैं, लक्ष्य 137 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए। जी हाँ बिल्कुल, यहाँ पर गेंद जाकर लगी है सीधी विकेटों पर, क्लीन बोल्ड कर दिया यहाँ पर। फिर एक विकेट गिरता हुआ कल्याण को, फिर एक सफलता मिलती हुई यहाँ पर। प्रवीण बाग इस समय ये बल्लेबाजी के लिए आए हैं, न्यू बैटर्स मैदान के अंदर। खुशहाल कल्याण इस समय अच्छी गेंदबाजी करते हैं। जी हाँ, फिर एक बार खेला है यहाँ पर, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जाती हुई, खिलाड़ी मौजूद होंगे वहां पर, 1 रन मुकम्मल करेंगे आसानी के साथ में। सिंगल के साथ स्कोर पूरा हुआ यहाँ पर 5 ओवर के समाप्ति के बाद 60 रन 4 विकेटों के नुकसान पर। और आने वाली जो 18 गेंदे हैं, इन 18 गेंदों पर चाहिए 77 रन जीत के लिए। स्पीडअप करायचा आहे मॅचला। प्रणव, मॅच थोडा स्पीडअप करायचा, वेळ वाचवायचा आहे। 18 गेंदे 77 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। इस समय 4 विकेट अब तक देखा जाए तो खो चुकी है टीम माउली सेल्स एंड सर्विस।
60 रन स्कोरबोर्ड पे लगे, अच्छी बल्लेबाजी कर रहे। एक छोर पे देखा जाए तो गोपाल 15 गेंदों पर 32 रन बनाकर, और प्रवीण इस समय बल्लेबाजी के लिए आए हैं। अभी अभी शॉट गेंद, जी हाँ बिल्कुल बेहतरीन स्ट्रोक खेला यहाँ पर 6 रन के लिए। तो पहली गेंद पे 6 रन यहाँ पर बिल्कुल लगा है प्रणव की इस गेंदबाजी पर। फिर एक बार ऊंचा खेला है, इस समय मिस टाइम हुआ है स्ट्रोक। जी हाँ विकेट कीपर वहां पर है मगर क्या छूटा। तो दूसरी गेंद पे एक विकेट का मौका बनाया था मगर क्या छूटा, वहां पर कमबैक किया था गेंदबाज प्रणव ने। इस समय कोई गलती नहीं करेंगे विकेट विकेट कीपर, और एक अच्छा कैच यहाँ पर पूरा किया। जी हाँ सेलिब्रेशन इस समय देखिए प्रणव का किस तरह से था। न्यू बैटर इस समय मैदान के अंदर आए हैं शिवदास। एक अच्छा कैच वहां पर देखिए रिप्ले में हम देख सकते हैं, विकेट कीपर शिवदास इस समय आए हैं। पहली गेंद पे बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था। जी हाँ डॉट गेंद यहाँ पर आती हुई, अच्छी गेंदबाजी करते हुए इस ओवर में प्रणव। पहली गेंद जरूर खराब की थी, हल्की सी शॉर्ट गेंद थी, को उस गेंद पर 6 रन अर्जित किए थे। उसके बाद कमबैक किया है गेंदबाजी में, दूसरा स्पेल कर रहे हैं। 13 रन खर्च किए, 3 विकेट अब तक अपने नाम किए हैं अब तक इस गेंदबाजी में। फिर एक बार ऊंचा खेला है, गेंद हवा में है, खिलाड़ी होंगे उसके नीचे, पकड़ेंगे कैच। फिर एक सफलता अपने नाम करते हुए, चौथी सफलता यहाँ पर प्रणव पौड़ को मिलती हुई। इट्स अ फेयर डिलीवरी। जी हाँ बिल्कुल यहाँ पर इट्स अ फेयर डिलीवरी। जी हाँ OUT आउट, बल्लेबाज यहाँ पर होंगे आउट। विशाल थे वहां पर जिन्होंने इस कैच को पूरा किया। इस समय न्यू बैटर्स मैदान के अंदर आए हैं। रतन गीते, अच्छी गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी। फिर एक बार यहाँ पर डॉट गेंद आती हुई। 6 ओवर की समाप्ति के बाद 67 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 6 विकेटों के नुकसान पर। अब देखना है कप्तान किस गेंदबाज को लेकर आएंगे। विशाल इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। पहली गेंद पे विकेट का मौका बना है। जी अच्छा कैच वहां पर लिया है, आलोक थे वहां पर खिलाड़ी जिन्होंने ये बेहतरीन कैच पूरा किया है। जी हाँ, बिल्कुल कम उम्र के खिलाड़ी है इस टीम के अंदर मगर अच्छी रिव्ह्यू संपलेला आहे त्या टीमचा, त्यांनी मगच वापरला होता ज्यावेळेस फेअर डिलिव्हरी दिल्या गेली त्यावेळेस।
न्यू बैटर्स इस समय अमोल आए हैं बल्लेबाजी के लिए। 7 विकेट खो चुकी है यहाँ पर माउली सेल्स एंड सर्विस। विशाल लाड अच्छी गेंदबाजी करते हुए एक सफलता अपने नाम की है। बिल्कुल अब तक देखा जाए तो 24 रन खर्च किए हैं। अब सबसे बाहर गेंद, वाइट का इशारा। ये अच्छी गेंदबाजी, बिल्कुल अच्छी गेंदबाजी, शरीर से दूर रखते हुए इस समय गेंदबाजी करते हुए विशाल लाड। 68 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 7 विकेटों के नुकसान पर इस मुकाबले पे लगभग पकड़ बनाती हुई चिमुकली गंडा टीम। इस समय गैप में खेला हुआ स्ट्रोक कवर की दिशा में खिलाड़ी होंगे मौजूद वहां पर। अच्छी फील्डिंग, एक रन आसानी के साथ मुकम्मल करेंगे। सिंगल के साथ स्ट्राइक को बदला है। इस समय रतन गित्ते आए हैं ऑन स्ट्राइक के लिए। पिछले साल अच्छी बल्लेबाजी रही थी रतन गित्ते की सीजन 3 में, मगर इस साल कुछ उतना बेहतरीन परफॉर्मेंस नहीं कर पाए सीजन 4 में। प्रयास किया था बड़ा स्ट्रोक लगाने के लिए। यहाँ पर गेंद जाएगी काउ कॉर्नर के क्षेत्र में। प्रणव खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, उतना ही बेहतरीन थ्रो। 1 रन के साथ स्कोर में होगा इजाफा। 70 रन स्कोरबोर्ड पे लगते हुए 7 विकेटों के नुकसान पर पारी का चलता हुआ ये 7वां ओवर जिसे पूरा करते हुए इस समय विशाल लाड। व्हाइट गेंद यहाँ पर अतिरिक्त रन। फिर एक बार फुल लेंथ गेंद यहाँ पर बिल्कुल 1 रन के लिए गेंद को खेला है ऑफ साइड की दिशा में। 72 रन स्कोरबोर्ड पे, 7 गेंदे 65 रन। फिर एक बार अच्छी गेंद डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। 7 ओवर के समाप्ति के बाद 7 विकेटों के नुकसान पर 72 रन। रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू तो गेंदबाजी में यहाँ पर अंतिम ओवर लेकर इस मुकाबले की आएंगे गेंदबाज शरद। अच्छी गेंदबाजी, बिल्कुल पहली गेंद अच्छी की है यहाँ पर। डॉट गेंद आती हुई इस अंतिम ओवर में भी पहली गेंद डॉट की है। क्या अच्छी गेंदबाजी करते हुए शरद। अमोल ऑन स्ट्राइक है इस समय। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक इस समय, जी हाँ, 6 रन के लिए बिल्कुल। फिर एक बार ऊंचा खेला इस समय, दूरी कम मिलेगी, वहां पर खिलाड़ी मौजूद। फिर एक बार एक अच्छा कैच वहां पर। तुषार थे वहां पर, बिल्कुल कम उम्र के नौजवान खिलाड़ी। बिल्कुल तुषार ने एक अच्छा कैच यहाँ पर पूरा किया है। दर्शन इस समय आए हैं बल्लेबाजी के लिए।
अच्छी गेंद यहाँ पर, फिर एक बार लॉकआउट के क्षेत्र में गेंद जाती हुई वहां पर खिलाड़ी होंगे मौजूद। एक रन मुकम्मल करेंगे सिंगल के साथ, स्कोर आगे बढ़ता हुआ। ऊंचा खेला है इस समय, जी हाँ रतन गित्ते ने प्रयास किया था मगर सीधा थमा बैठे है प्रणव पोल के हाथों में गेंद। फिर एक विकेट गिरता हुआ, एक अच्छा कैच यहाँ पर देखने को मिला प्रणव द्वारा। रतन गित्ते फिर एक बार वापस लौटेंगे डगआउट की ओर। जी हाँ, कैच का मौका था, कैच छूटा यहाँ पर। प्रणव ने प्रयास किया था वहां पर, रन आउट के रूप में विकेट गिरेगा। जी हाँ, ऑल आउट यहाँ पर बिल्कुल 79 रन पर ये पारी सिमट गई निर्धारित 8 ओवरों में और इस मुकाबले को लगभग 56 रनों के साथ जीता है